भारत पाक क्रिकेट सामन्याला ठाकरे गटाचा विरोध. राज्यभरामध्ये आज माझं कुमकुम माझा देश आंदोलन. तर ठाकरे गटाकडून टीझर. भारत पाक सामन्याला काँग्रेसचाही विरोध. शहीदांच्या रक्ताची किंमत सरकारला पवार नाही. माजी गटाचं मंत्री नाशकात यशोमती अधिवेशन ठाकूरांचा सुरू. शरद सरकारला पवारांच्या टोला. उपस्थितीमध्ये एक दिवसीय अधिवेशन. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे. शरद पवार गटाचं नाशकात अधिवेशन सुरू. शरद पवारांच्या उपस्थितीत एक दिवसीय अधिवेशन. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचे 4 जण महत्त्वाचे अटकेत. नेते उपस्थित. आंदेकर कुटुंबातील 4 जणांना ठोकल्या पोलिसांनी बेड्या. पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणी 4 जण अटकेत. आंदेकर कुटुंबातील 4 जणांना ठोकल्या बेड्या. पुणे पोलिसांनी गुजरातमधून केली अटक. मुजोरी तहसीलदारांकडून आदिवासींना वाईट वागणूक. अमित पोरींच्या नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या. भिवंडी ते नवी मुंबई पर्यंत कार रॅलीचं आयोजन. आरोपीचा जिल्हा खासदार सुरेश रुग्णालयामध्ये म्हात्रेंच्या नेतृत्वात रॅली. अहिल्यानगर मधला धक्कादायक प्रकार. गणेश कुच्छे रुग्णालयामध्ये मौज. कल्याणमधील तहसीलदार अमित पुरींची मुजोरी. तहसीलदारांकडून आदिवासींना वाईट वागणूक. अमित पुरींच्या मुजोरीचा व्हिडिओ व्हायरल. हुल्लडबाज तरुणांचे जीवघेणे स्टंट. धावत्या कारमधून हत्या प्रकरणातील आरोपीचा जिल्हा रुग्णालयात शाही पाहुणचार. अहिल्यानगर मधील धक्कादायक प्रकार. गणेश उच्च रुग्णालयात मौज मजा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. मुसळधार पाऊस. पैठणमध्ये अनेकांच्या घरामध्ये शिरलं पाणी. नवी मुंबईत हुल्लडबाज तरुणांचे जीवघेणे स्टंट. धावत्या कारमध्ये खिडकीवर बसून स्टंट. बेलापूरमधील व्हिडिओ व्हायरल. मार्गांवरती बोरिवली ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पैठणमध्ये अनेकांच्या घरात शिरलं पाणी. शेतीचंही मोठं नुकसान. भारत पाक क्रिकेट सामन्याला तुळजाभवानी मंदिराचं दर्शन पासच्या रकमेत वाढ. नवरात्रीत 200 रुपयांचा दर्शन पास 300 रुपयांना. 500 रुपयांचा पास आता 1000 रुपयांना मिळणार. शरद पवार गटाचं नाशकात अधिवेशन सुरू. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये आशिया चषकात भारत पाक एकमेकांना भिडणार. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारत पाक क्रिकेट सामना. क्रिकेट प्रेमींपासून विरोधकांसह अनेकांचा सामन्याला विरोध. तर काही ठिकाणी अटकेत. आंदेकर कुटुंबातील 4 जणांना ठोकल्या पोलिसांनी बेड्या. पुणे पोलिसांनी गुजरातमधून केली आरोपींना अटक.